iNews28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विराज प्रोफाईल कंपनी पत्रकार परिषदेमध्ये नियोजनाअभावी आपला अजेंडा सादर करण्यात ठरली अपयशी, पत्रकार नाराज। बोईसरमधील विराज प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विस्तारीकरण व नियमितीकरणाच्या विषयामुळे बोईसरमधील बाधित भूमिपुत्र व संघर्ष समिती आणि कंपनीमध्ये संघर्ष, विरोध, तणावाची स्थिती पाहायला मिळते। कंपनीच्या स्थापनेपासून निर्माण झालेली भयानक परिस्थिती, ज्यामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, स्थानिकांच्या रोजगारांचा प्रश्न, सुखसुविधा, आश्वासनांचा वाजलेला बोजवारा, CRS फंडाच्या नियोजनाचा अभाव व कंपनी प्रशासनाची मुजोरी, दबंगशाही यांनी स्थानिक भूमिपुत्र व जनता त्रस्त दिसत आहे, असे संघर्ष समितीचे मत असून त्यांनी घेतलेल्या 2 पत्रकार परिषद व जनसुनावणी स्थगितीसाठी काढलेला मोर्चा पण निष्पन्न काहीच नाही। यामुळे विरोध मोठ्या प्रमाणात वाढत आहे। यासाठी विराज कंपनीमार्फत पत्रकार परिषद घेत सावरासावर व तणाव कमी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांच्याच नियोजनाअभावी ही पत्रकार परिषद निष्फळ ठरली असे म्हणावे लागेल। या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी जोरदार प्रश्नांचा मारा केला, पण जनहितार्थ व समाधानकारक उत्तरे न मिळणे, वस्तुस्थितीनुसार व मुद्देनिहाय विचारलेल्या प्रश्नावरची ठोस तयारी नसणे, उपस्थित केलेल्या प्रश्नांची साधी नोटिंग करून न घेणे यामुळे ही पत्रकार परिषद फोल ठरली। फक्त प्रोजेक्टचा फुगवलेला मोठमोठ्या करोडो रुपयांच्या आकड्याने सजलेला आराखडा व संदर्भ देत कागदावरच सक्षम दिसणारा आराखडा जनतेसमोर रेटून नेण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासनाकडून झाला। त्यातच बाउन्सर व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीने कंपनीच्या दबंगशाहीची सारखी परिस्थितीची प्रचितीच झाली। पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने हा प्रकार म्हणजे गुन्हेगार सदृश्य प्रकाराचा पत्रकारांना वाटला, त्यामुळे काही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। तात्काळ निषेध नोंदवत काही पत्रकारांनी पत्रकार परिषदेचा त्याग केला। कंपनी प्रशासनाने सावरासावर करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी कंपनी पत्रकार परिषदच्या माध्यमातून कंपनीची उद्दिष्ट व उपाययोजना व नियोजन सादर करण्यात असफल ठरली असेच एकंदरीत दिसले। तरी 8 तारखेला होणाऱ्या जनसुनावणीमध्ये बोईसरच्या भविष्याच्या प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेणार? भूमिपुत्र, बाधितांचा आक्रोश ऐकला जाणार की विकासाच्या नावाखाली आखलेली भांडवलशाही रणनीती यशस्वी होणार? या घटनेकडे शासकीय नियमाचा भाग म्हणून होणाऱ्या जनसुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। वार्ताहर iNews28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। संपूर्ण कालावधी प्रोजेक्टचा जवळपास 5 ते 6 वर्षाचा आहे। अच्छा, यामध्ये जी प्राइस निर्मिती होईल किंवा प्लेस निर्मिती होईल ती डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्याला स्कोप आहे। या प्रोजेक्टचे काही फीचर्स मी तुम्हाला सांगून देतो। त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत जागतिक दर्जामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर करतोय। मग ते प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून असू दे किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असू दे। एक साधं उदाहरण सांगायचं आहे यामध्ये, तर या प्रोजेक्टमध्ये जवळपास 344 करोड रुपये हे फक्त एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट वरती खर्च होत आहे। 344 करोड रुपये एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट वरती खर्च होत आहे। यामध्ये जो नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला ARP म्हणतात, ही ARP टेक्नॉलॉजी आपण बघतोय। ARP टेक्नॉलॉजीमुळे जितकं पाणी आपण वापरणार आहे हे संपूर्ण पाणी रिसायकल होतं। याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचं वाया जाण्याची शक्यताच नाही। ही नवीन टेक्नॉलॉजी आहे। मुळात म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर विराज या दृष्टिकोनातूनही विचार करते की आपल्या CETBचं जे पाणी आहे, जो आज आपल्याला CETBचा प्रॉब्लेम दिसतोय, तर ते पाणी सुद्धा आम्ही रिसायकल करण्यासाठी घेतोय। नवीन पाण्याऐवजी CETBचं पाणी मोठ्या प्रमाणात आपण घेतलं जाईल इकडे आणि ते रिसायकल केलं जाईल। त्याच्यासोबतच आपण DeNOx सारखी टेक्नॉलॉजी, बॅग हाऊस, बॅग फिल्टर्स, स्क्रबर्स, हे मेजर ज्याच्यामुळे पोल्युशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते रोखण्यासाठी आपण याच्यामध्ये वापरतोय। मुळात म्हणजे कोल्ड रोलिंग मिल आहे, तर इथं ध्वनी प्रदूषणचा प्रश्न उद्भवत नाहीये। ही कोल्ड रोलिंग प्रोसेस आहे। ध्वनी प्रदूषण याच्यामुळे अजिबात अपेक्षित नाहीये। याच्यापासून जे निघणारे
घनकचरा किंवा असं जे मटेरियल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल आहे आणि ते आपल्याच प्लांटमध्ये रिसायकल होईल. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रासायनिक घनकचरा अगदी जर वेस्ट ऑइल किंवा असं जे निर्मित होतं ते जर आपण अथॉराइज पार्टी जे असतात, वेंडर्स असतात किंवा CGF फॅसिलिटी असते त्यांच्याकडे देतो. पण बाकीचे जे रिसायकलेबल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल मटेरियल आम्ही रिसायकल करतो. आपल्याच प्लांटमध्ये जे मेकिंग शॉप आहे तिकडे या पदार्थांचं रिसायकलिंग होतं. यानंतर एक दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे या प्रोजेक्टमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे की जवळपास 5,000 लोकांना इथे रोजगार मिळणार आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न असा येतो की रोजगार मिळणार आहे पण इथल्या लोकांना किती मिळणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, विराज मॅनेजमेंटने याचा सर्वांचा अभ्यास केला आणि असं लक्षात येते आपल्या की स्थानिकमध्ये काय होतं, 10वी-12वी नंतर स्किल्स डेव्हलपमेंट नाही आहे. एज्युकेशनची कमतरता असेल किंवा काही, पण स्किल्स डेव्हलपमेंट आपल्याकडे नाही आहे. टेक्निकल लोकांचा सहभाग जास्त नाही आहे आणि टेक्निकल नसल्यामुळे वस्तू विकायचीच नाही. कोणत्याही कंपनीमध्ये बघा जर टेक्निकल नसेल तर जॉब मिळणं खूप अवघड होऊन जातं. संघर्ष समितीने केलेले आरोप आहेत तुमच्यावरती, ते तुम्हाला माहिती आहेत का की तुम्हाला न्यायात आहेत का मुद्दे ते? आम्हाला माहिती आहे सर. मग त्या काय काय माहिती आहे, नेमकी काय माहिती? अच्छा, संघर्ष समितीच्या माध्यमातून जे पत्रकार बंधूंनी न्यूज मध्ये दिले आणि त्या न्यूज आम्ही ज्या वाचल्या त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत या सगळ्या पॉइंटचा आम्ही विचार करूनच हा सगळा अभ्यास EIA मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन्क्लूड केले गेले. अच्छा, याच्याशिवाय ज्या सजेशन्स असतील, ज्या तक्रारी असतील किंवा जे काय असेल ते तुम्हाला आरोप मान्य आहेत का? आरोप नाही आहेत सर. ते मग त्यांनी आरोप केले तर 10 कोटी जे आश्वासन दिलं तरी दिले नाही. दुसरी गोष्ट स्थानिकांना रोजगार दिला नाही. तिसरी गोष्ट भूगर्भातील पाणी प्रदूषित झालेलं आहे. तर मी याच्यावरती आन्सर केलंय. 10 कोटी स्थानिक रोजगार प्रदूषणावरती मी आन्सर केलं. 10 कोटी तुम्ही ग्रामपंचायतीला दिले नाही, एक आश्वासन देऊन दिलेलं नाही. सर मेरे सवालों का जवाब नहीं मिला। सर जी गाँव इफेक्टिव है ना सर, एक उदाहरण देतो. सर जी गाँव इफेक्टिव आहे ना त्या इफेक्टिव्ह गावाबद्दल फक्त तुम्ही बोला. 12 कोटी कुठे दिले काय दिले ते बोलू नका. एवढे मोठे केंद्राचे प्रकल्प आले त्यांनी इफेक्टिव्ह गावांना डायरेक्ट दिले. मान आणि वारंगेला काय दिलं? मान आणि वारंगेला तुम्ही काय दिले? इफेक्टिव्ह गावाचे त्यांना काय दिलं? मी तेच म्हणलं की त्याचे डिटेल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्याचे डिटेल्स मी उपलब्ध करून देईन. तुम्ही बोला 12 कोटी कुठे दिले काय दिले ते बोलू नका. एवढे मोठे केंद्राचे प्रकल्प आले त्यांनी इफेक्टिव्ह गावांना डायरेक्ट दिले. मान आणि वारंगेला काय दिलं? मान आणि वारंगेला तुम्ही काय दिले? इफेक्टिव्ह गावाचे त्यांना काय दिलं? मी तेच म्हणलं की त्याचे डिटेल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्याचे डिटेल्स मी उपलब्ध करून देईन. एक मिनिट. आता जे पाणी प्रदूषित झालंय याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने तुम्हाला दंड केलेला आहे. एक नाही तशा 3-4 याच्या केसमध्ये तुम्हाला दंड केलेला आहे. तुम्ही जेव्हा सांगता का प्रदूषण होणार नाही, तुम्हाला क्लोजरची नोटीस सुद्धा दिली आहे. हे सर्व असताना पुन्हा आमच्या स्थानिक, जरी आम्ही पत्रकार जरी असलो तरी या भागातले आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि या भूमिपुत्रांच्या मागणी सांगतो का जे आता पाणी खराब करता अजून तुम्ही सांगता का ते खराब पाणी आम्ही तिथे यूज करणार, म्हणजे आमच्या भागाची सूर्या नदी जिथे आम्ही डायरेक्ट पाणी पिऊ शकतो तिचा स्रोत तुम्ही खराब करणार. म्हणजे किती मोठी ही सवकीत आहे. जे तुम्ही आश्वासन देता मामा प्रत्येकाला चॉकलेट देतो आणि आमची पोरं बघत राहतात, असं व्हायला नको. जे काय असेल ना ते व्यवस्थित सांगायला पाहिजे. तसं होत नाही आणि तुम्ही ते केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला नवीन प्रस्तावासाठी गावकऱ्यांचा विरोध हा प्रखर आहे. हा याच्यात त्याच्या बाबतीत तुम्ही काय असेल सांगा. तुम्हाला नोटीस आलेलं आहे. तुम्ही जसं आता म्हटलं ना की प्रदूषण महामंडळकडून ज्या एखाद्या वेळी आमच्याकडून एखादी दुसऱ्या प्लांटमध्ये, कारण ज्यावेळी कंपनी चालते त्यावेळी ऍक्सिडेंटल इमिशन झाले आणि ते निदर्शनास आणून दिले तर प्रदूषण महामंडळ त्यावरती कारवाई करते. त्यांच्या कारवाईचा पार्ट आहे.
आणि त्याच्यामध्ये जी सजेशन्स त्यांनी करतात की हे तुम्ही करून घ्या, त्याच्याप्रमाणे आपण त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याची त्यांना दखल त्याने घेतल्यानंतर मगच ते सुरू होतं. हा तर कायद्याची प्रक्रिया आहे, त्यातलाच आम्ही पार्ट आहे, त्याला अपवाद नाही आहे. बोरवेलचं विहिरीचं पाणी खराब झालं त्याच्याबद्दल काय सांगतात तुम्ही? काय बदल करणार त्याच्यामध्ये? सर मी त्यासाठी सांगतोय की या प्रोजेक्टमध्ये जी दक्षता घेतली जाते त्यामध्ये एआरपी सिस्टम आपण लावतोय, ज्यामुळे पाणी एक, कारण पाणी उत्सर्जितच होणार नाही तर बोरवेलमध्ये कुठे किंवा पाण्यामध्ये कुठे जाणार आहे. सर हा चुकीचा प्रश्न आहे. आणि एक मिनिट सर, तुम्ही मिसगाईड करू नका सीएसआर मधलं. मला ह्याचं उत्तर द्या की तुमची इंडस्ट्री आहे त्याच्या किती किलोमीटर वरती आपल्याला सीएसआर खर्चित करायचं आहे तेवढं फक्त उत्तर द्या. सीएसआरचा जो रूल आहे त्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीच्या 10 किलोमीटरच्या रॅडियसला डिग्री काम आहे आणि तुम्ही जिल्हा कलेक्टरला, मंत्र्यांच्या एनजीओला त्यांना मदत करणार आणि इकडे सगळं 16 करोड दिले. आमचा ह्या ठिकाणी पैशाचा विषय नाही, जीवाचा मरणाचा विषय आहे. हा पाणी तिकडचा जो रिव्हर आहे तो खराब होणार आहे, जिल्हा बाधित होणार आहे. ग्रीन झोन मध्ये हा रेड कॅटेगरीचा कारखाना कधीही उभा राहू शकता. तुम्ही जबरदस्तीने हा उद्योग लादू नका. रेड कॅटेगरीचा ग्रीन झोन मध्ये वाड्या आहेत, शेत लोकांची करतायत, तिकडे गावकरी आहेत. तुम्हाला जर या विरोधाला सामोरच जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण या जे आदिवासी बांधव आणि राहणारा तिकडचा परिसरातील लोक पेटून उठले तर तुम्हाला ह्या बोईसरची इंडस्ट्री चालवायला भारी पडेल. या कोऱ्या कागदावर लिहून ठेवा. मी इकडे बघितले, इतके प्रश्न विचारले, तुम्ही इतके बुद्धिमान आहात की कोणीही नोटिंग नाही केलं. तिकडे काय नोटिंग केलं? रिव्हर मध्ये, ग्रीन झोन मध्ये तुम्ही लेट कॅटेगरीची इंडस्ट्री लावू शकता? कुठलं परमिशन आणणार तुम्ही? कुठला मंत्री संत्री तुम्हाला देणार? मग शेवटी गावकऱ्यांचा विरोध ना, त्याला त्यांची संमती करून तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचे आणि जर ते काम करायचे तर गावकऱ्यांना मिळून काम करायचं. जर विरोध असेल रेड कॅटेगरीला ग्रीन झोन मध्ये हा प्रकल्प कधीही होणार नाही. लोक चॅलेंज स्वीकारायला तयार आहेत. तुमची एकही गाडी, तुमचा एकही कारखाना तारापूर इंडस्ट्रीमध्ये चालणार नाही, हे नोटिंग करून ठेवा जर हा प्रकल्प त्या ठिकाणी आला तर. कारण त्याने पुरं जिल्हा बाधित होणार आहे. हा रिव्हरचा पाणी सेफ ठेवण्यासाठी इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट होते त्यांनी 10 किलोमीटरची इंडस्ट्री आणली आणि तुम्ही रेड कॅटेगरीचं त्या ठिकाणी निघतात. त्याच्यात निघणारे पार्टिकल सगळे, त्या पार्टिकलला कलेक्टर थांबवणार आहेत की त्या जिल्ह्याचे एसपी थांबवणार आहेत की कोणी मंत्री थांबवणार आहेत? मला याचं उत्तर द्या. जे पार्टिकल सगळे उडणार आहेत, भट्टीचे जे पार्टिकल होतात, मिलचे जे पार्टिकल्स आहेत, त्याने तुम्ही अंबार बनवून ठेवले 25 एकर मध्ये जी खासगी लँड आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही निस्तरू शकले नाही. तो जितना पण फ्लो आहे तो पूर्ण गावामध्ये जातो. सगळी मानव दृष्टीची, जीवदृष्टी जी आहे त्यांची विल्हेवाट लावायची असेल तर हा प्रकल्प लावा. अगर इज्जत ठेवायची असेल, तुमची शान ठेवायची असेल विराची, हा त्याच्यात सीमिता. आणि इंडस्ट्रीमध्ये कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जागा शोधा, ती तुम्हाला जागा शोधायलाही आम्ही मदत करू. परंतु असा बेजबाबदार विराचं नाव खराब होईल असा प्रोजेक्ट इकडे आणू नका. रेड कॅटेगरी लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्याला सामोरं जाताना तुम्हाला समजेल. विषय म्हणताय, तुमच्या भावना बरोबर आहे. 2 मिनिटं बसा तर, 2 मिनिटं बसा. मी काय म्हणतो, आपण पत्रकार आहोत, जरा शांत राहा. या हे म्हणतो मी तुम्हाला. बाकी तुम्ही कसं वागायचं आहे तुम्ही बघा. उत्तर तेच देतील. आम्ही चौकटीमध्ये काम करतोय. आम्ही चौकटीमध्ये आमचं काम करतो, पत्रकारिता करतोय. हे आम्हाला पण दोष थोडं शांतता घ्या. त्यांना ऑफिशियली बोलवले, त्यांना इंटिमेशन गेली असेल आमच्या सेक्रेटरी म्हणून की अशी टॉपिक आहे, प्रेस कॉन्फरन्स म्हणून ते आले असतील, विभाजन म्हणून, पण त्यांना आम्ही ऑफिशियली बोलवलेलं नाही. त्यांना माहिती गेली असेल म्हणून ते आले असतील. तुमच्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला गरज नाही पोलीस प्रोटेक्शनची. आम्हाला तुम्ही आमचे भाऊ बंद आहात. तुमच्या सपोर्ट वरती ती कंपनी चालू शकते, नाही चालू शकत.